बघा पुन्हा एकदा एक आयोजकांकडून आपल्याला सांगण्यात येते, चेंडू हरवला, तुटला, फुटला, गेला तर नवीन चेंडू देण्यात येईल मैदानात. आता विनंती असेल दोन्ही टीमच्या 12 प्रतिनिधीला की आपण यायचंय. दोन्ही टीमच्या 12 प्रतिनिधींनी यायचे, कारण की आपण ही स्पर्धा एस लाईव्हच्या माध्यमातून आपण दाखवण्याचं काम करतोय. बघा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरं उद्घाटनाचा कार्यक्रम अगदी जबरदस्त पार पडला. राष्ट्रगीत झालं, टॉस झाला, टॉस मात्र जिंकला जय हनुमान देसाईपाडा संघाने. डिसिजन घेतला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचं. जबरदस्त ही मॅच होणार. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राइक एंडला बॅटर मास्टर माइंड समीर लांगे, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रोहित. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आपण या 12th मान. विनंती असेल इंटरनॅशनल रूल्स सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. जर 11 खेळाडू खेळत असताना कोणाला दुखापत झाली तर 12वा खेळाडूला मात्र आतमध्ये सबस्टिट्यूट म्हणून घेण्यात येतो. त्यामुळे विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी हा ड्रेस कोड मध्ये पाहिजे. जबरदस्त ही स्पर्धा. जरा माझी आता विनंती असेल सर्वांना, या मैदानावरती पहिला चेंडू पडतोय, या पहिल्या चेंडू पडण्याच्या अगोदर जरा विनंती आहे सर्वांना या स्पर्धेसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज, वेगवान गोलंदाज सुधागड तालुक्यातील एक जबरदस्त वेगवान गोलंदाज सूरज. स्ट्राइक एंडला बॅटर समीर. पहिला चेंडू घेऊन येतोय आजच्या दिवसातील. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच दोन्ही हात समांतर दर्शवतात. सुरुवात मात्र नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेची वाईट बॉलने मात्र इथे झालेली आहे. नेक्स्ट बॉल. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. 10 टॉवर फ्लड लाईट्स आपण इथे नक्कीच पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय हा चेंडू. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतायत. येतोय हा व्हाईट बॉल. स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत साजन. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक, मायबाप, प्रेक्षक, मान्यवर, खेळाडू आणि घर बसल्या एस लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय सर्वांचं मी समालोचक अनिल कोळी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट बॉल. जयेश पाटील महड यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडू गोळीच्या वेगाने जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. निश्चित स्वरूपात 2 धावा वाचवण्याचं काम केलं गेलंय. 2 धावा मिळतील वीरेश्वर आश्रे या संघाला. माझ्या बरोबर साथी समालोचक जोडला जाईल माझा मित्र सुधागड तालुक्यातील एक जबरदस्त बुलंद आवाज श्रीयोग गायकवाड. नेक्स्ट बॉल. पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले आणि इथे मात्र पंचांनी बोट दाखवले आकाशाकडे. सांगितले की येस इट इज LBWच्या स्वरूपात मात्र मोठा मासा गळा लागलाय. तो म्हणजे समीर लांगे. कमान DJ.
तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने चर्चा केली गेली, गावाच्या गल्ली गल्लीमध्ये चर्चा केली गेली, तो दिवस आज खऱ्या अर्थाने उजाडला गेला. आज पाहतोय आपण या स्पर्धेला सुरुवात मात्र झाली, दमदार सुरुवात. रोहित लांगे यांच्यासाठी बक्षीस आलंय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर मारले तर कल्पेश पाटर यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. सर्व खेळाडूंचं आणि सर्व प्रेक्षक वर्गांचं विलासदादा युवा प्रतिष्ठान ग्रुप कडून सर्वांचं मनपूर्वक इथे आम्ही स्वागत करतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय वीरेश्वर आसरे या संघाकडून सार्थक. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच हवेत आहे. काय घडतंय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. 1-1, 2-2, 3-3 मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू हाताला लागून निसटला. चेंडू खाली मात्र पडला. 1 धाव मिळाली, जीवनदान भेटलं यावेळेस मात्र बॅटर सार्थकला. क्रिकेटचं समीकरण माहीत असणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. कदाचित ही कॅच जी ड्रॉप झाले ती अंगलट येऊ शकते, कारण सार्थक एक जबरदस्त बलाढ्य असा फलंदाज आहे. रोहित साठी मात्र बक्षीस लागले. 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लागले कल्पेश पाठारे यांच्याकडून. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत वेगवान गोलंदाज ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली, सूरज. जबरदस्त चेंडू, जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार चेंडू. यावेळेस मात्र चेंडू गेला यॉर्कर लाईनचा चेंडूचा वापर केला गेला. त्रिफळाची जला बॅटर यावेळेस मात्र रोहित. कमान ठोक डीजे. जबरदस्त नक्कीच पाहायला मिळते. जय हनुमान देसाईपाडा संघाकडून महत्वाचे 2 बॅटर माघारी परतलेत. समीर मात्र LBWच्या स्वरूपात बाद झाला आणि यावेळेस मात्र रोहित मात्र त्रिफळाचीत झालाय. जबरदस्त सुरुवात नक्कीच म्हणावं लागेल जय हनुमान देसाईपाडा संघाकडून. पंकज देसाईच्या नेतृत्वामध्ये नक्कीच हा संघ मैदानात खेळताना दिसतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये ज्याच्या नावाची मागाशी मी चर्चा केली होती, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. आपल्या गावासाठी खऱ्या अर्थाने नक्कीच त्याने वेळ दिला. आज प्रदीप मात्र मैदानामध्ये एंटर होतोय. याच खेळाडूने मात्र सुधागड प्रीमियर लीग गाजवून सोडलेले आहेत, परंतु आज या गावासाठी वीरेश्वर आसरे या गावासाठी खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने खेळ करेल ते नक्कीच आपण पाहणार आहोत. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज याचं, ज्याने आतापर्यंत 2 महत्वाचे विकेट घेतल्यात आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण साजनला पाहतोय. SS लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. जबरदस्त फटका यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 बाउन्स येतोय. हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत आजच्या दिवसातील पहिला श्री गणरायाला वंदन करणारा चौकार. कमान ठोक डी. आल्या मैदानामध्ये आक्रमक भूमिका धारण करतोय. जबरदस्त नक्कीच अनुभवी असा फलंदाज आहे. आल्या मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार आलाय. नेक्स्ट बॉल. कमी पडली प्रदीपची. रॉयने मात्र चांगला झेल टिपला आणि यावेळेस मात्र प्रदीप सारखा एक मोठा फलंदाज इथे मात्र बाद होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते वीरेश्वर आस्त्रे या संघाची 3 गणीच्या मोबदल्यात 9 धावसंख्येवरती. नक्कीच आता आपण पहिलं षटक समाप्त झालंय आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित होते, त्यांचं आता आपण स्वागत
स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. सौ जागृतीताई राजेश मानकर, पाली पंचायत समिती सभापती, त्यांचा आपण या विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकाच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा मी विनंती करतोय. सेजल पालवे, प्रेरणा पाळवे आणि सृष्टी देशमुख आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण जागृतीताईंचं नक्कीच स्वागत आणि सन्मान करतोय. तो ताईंनी स्वीकार करायचंय. नक्कीच आपण पाहतोय आदेश चोरगे यांच्यासाठी नक्कीच बक्षीस लागले गेले. 3 षटकारांसाठी मात्र वीरेश्वर दादा बोडके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागले. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय परेश. स्वागत आणि सन्मान होते आपण पाहतोय जागृतीताईंचं. धन्यवाद. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत मान्य श्री संदेश दादा शेवाळे, पाली पंचायत समिती उपसभापती, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका. त्यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा मी विनंती करतोय. आमचे मंगेश मामा तळेकर आणि सुधीर दादा शिंदे, आपल्या शुभ हस्ते आपण संदेश दादा शेवाळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. धन्यवाद. तर पुन्हा एकदा वळतोय मैदानावरती. चालू असलेली लढत जय हनुमान देसाईपाड्याच्या विरोधात वीरेश्वर आसरे. पहिलं षटक समाप्त झालं. 1 षटकाच्या आधी 3 गडी बाद 9 धावसंख्या. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज परेश. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ टाकून झालाय. 1 विकेट आणि 2 धावा खर्च केल्यात. 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय रोहन. जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरं. आणि या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी केलेली गर्दी ही खऱ्या अर्थाने तुमची पोच पावतीये. काबिले तारीफ, कौतुक करावं तेवढं कमी. इथे जबरदस्त फटका येतोय, परंतु थोडीशी पुन्हा एकदा ताकद कमी पडली. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला, चांगला झेल टिपला त्यावेळेस सूरजने. इथे मात्र रोहन हा बॅटर मात्र इथे बाद झालाय. कमान डीजे. षटकातील अजूनही या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. येस, षटक समाप्त झालेलं आहे. पंचाने डिसिजन दिलेलं आहे. तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेबद्दल 2 शब्दांचा मनोगत नक्कीच व्यक्त करतील आमचे संदेश दादा शेवाळे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरे या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आज येथे उपस्थित असणाऱ्या सुधागड तालुक्याच्या नवनिर्वाचित विद्यमान सभापती मॅडम सन्माननीय जागृतीताई मानकर, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे व्यासपीठावरील आमचे सहकारी राजेशजी मानकर, संजयजी सागळे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे मंचावरील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि मोठ्या संख्येने येथे उपस्थित असणारे
क्रिकेटचे स्पर्धक आणि प्रेक्षक सर्वांनाच सर्वप्रथम या स्पर्धेसाठी मनपूर्वक खेळण्यासाठी व जिंकण्यासाठी मी शुभेच्छा देतो. समाजकारणात राजकारणात सक्रिय असणारे आपल्या जीवाभावाचे सर्वांचेच लाडके विलासदादा पाळवे हे नेहमीच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्याला दिसत आहेत. खरोखर सुंदर असं नियोजन विलासदादा पाळवे आणि तुमच्या सर्वच टीमने, तुमच्या मंडळाच्या सर्वच सहकारी मित्रांनी या ठिकाणी केलेलं दिसत आहे. अगदी गेल्या वर्षीपेक्षा देखील अधिक हा मैदान देखील सुसज्ज असा यावेळेस दिसून येत आहे. निश्चितपणे सुधागड तालुक्यासाठी क्रिकेट जगतात एक नवीन पर्वणी तुमच्या वतीने या ठिकाणी सुधागड तालुक्यातील क्रिकेट युवकांसाठी पाहायला मिळत आहे आणि एक संधी देखील या ठिकाणी दिसून येत आहे. सुधागड तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी तालुका अध्यक्ष म्हणून तुमच्या सभेत काम करत असताना तालुक्यामध्ये अगदी ह्या विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक खंबीर नेतृत्व म्हणून आम्ही विलासदादा पाळवे तुमच्याकडे पाहत असतो. निश्चितपणे येत्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला जिल्हा परिषदचं उमेदवार म्हणून पाहत होतो, परंतु युतीच्या माध्यमातून काही वाटाघाटींमधून ती आपल्याला संधी या ठिकाणी देणं शक्य झालं नाही. परंतु भविष्यात तुमचं सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात असणारं योगदान आणि तुमचं मित्रपरिवार, नातेसंबंध पाहायला गेलं तर निश्चितपणे भविष्यात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तुमची उमेदवारी असेल असा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि या जांभूलपाडा गटाचं नेतृत्व, प्रतिनिधित्व तुम्ही कराल आणि या लोकांची, सुधागड तालुक्याची संपूर्ण गाव खेडोपाडी लोकांचा विकास करण्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचं हे सामाजिक कार्य, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात असणारे उल्लेखनीय काम हे असंच निरंतर राहावं अशी बल्लाळचरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वच असणारे सहकारी आणि तुमचं हे आज दुसरं पर्व आहे, हे निश्चितपणे अधिकाधिक वर्षानुवर्ष हे तुमचं विलासदादा युवा प्रतिष्ठान म्हणून जे तुम्ही कार्य करत आहात, मग क्रिकेट स्पर्धा असेल, भविष्यात तुम्ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील आयोजित कराल अशी तुम्हाला मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यासाठी लागणारं सहकार्य सुधागड तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून, तुमचा सहकारी मित्र म्हणून, आपल्या सर्वांचेच लाडके रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, युवा आमदार अनिकेतभाई तटकरे, मंत्री आदित्य तटकरे, अनिकेतभाई तर कार्यक्रमाला एक त्या 2 दिवसात भेट नक्कीच देणार आहेत. त्यांच्या सहकार्याने निश्चितपणे आणि आम्ही उपस्थित सर्वांच्या सहकार्याने तुम्ही या सुधागड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. त्यासाठी लागणारे सहकार्य आमच्या वतीने मिळेल. तुमचं हे कार्य सामाजिक असंच निरंतर सुरू राहावं, आपल्या सर्वांनाच उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभावं अशी बालाजींनी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहतोय प्रमुख मान्यवर संदेशदादा शेवाळे नक्कीच आता तुर्ताच रजा घेत आहेत. 2 शब्दाचं मनोगत अतिशय खूप चांगल्या पद्धतीने मांडलं गेलंय. पुन्हा एकदा त्यांचा धन्यवाद. वळत्या मैदानावरती तिसरा षटक घेऊन आला गोलंदाज अजित देसाई. यावेळेस मात्र भन्नाट वेगाचा चेंडू लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर, पंच दोन्ही हात समांतर दर्शवत येतोय चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते या व्हाईट चेंडूच्या नक्कीच 27 या धावसंख्येवरती 27. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक, मायबाप, प्रेक्षक, मान्यवर खेळाडूंचं मनपूर्वक मी स्वागत करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते वीरेश्वर आश्रे या संघाची 28 या धावसंख्येवरती. शेवटचं आणि आता अंतिम षटक उरलंय. या षटकात नक्कीच काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, तत्पूर्वी ऐकूयात आपण डीजे.
शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन ते गोलंदाज बंटी. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय. श्रेयश. शेवटचा आणि अंतिम षटक. 28 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आजच्या दिवसातील नेक्स्ट मॅचचं दुसऱ्या लढतीचा नक्की टॉस घेणार आहोत. जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र गुडलेनवरना उसले घेऊन चेंडू विकेट किपर पंकज देसाईने मात्र यावेळेस चांगलं काम केले गेलंय. डॉट चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर 28 या धावसंख्येवरती. पहिली लढत आपण पाहतोय आजच्या दिवसातील विलासदादा युवा प्रतिष्ठान चषकातील जय हनुमान देसाई पाड्याच्या विरोधात वीरेश्वर आसरे. 28 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आतापर्यंत. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त फटका यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय. चेंडू मात्र येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय सीमारेषेच्या बाहेर. पॉइंटच्या दिशेला आलाय 4 धावांसाठी. खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. जबरदस्त नक्कीच फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्याच्या वरून 1 बाउन्स नक्कीच 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकारच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते वीरेश्वर आसरे या संघाची 32 या धावसंख्येवरती. समाधानकारक टोटल मात्र उभी झाले. फाईट सामना होणार यात काही शंका नाही, कारण की आसरे संघाची गोलंदाजी अगदी जबरदस्त आहे. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. दरम्यान काय घडलंय. सिंगल मात्र इथे आली आणि एका धाबेवरती होते समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय संदेशच्या माध्यमातून. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दिवस पहिला दिवस आहे. उद्या दुसरा दिवस या स्पर्धेचा. एक गाव ग्रामीणचा लॉट खेळेल उद्या या मैदानावरती. पुन्हा एकदा परवा शनिवारी सुधागड क्रिकेट असोसिएशनचे 8 संघ खेळतील आणि सुपर संडे शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. आणि या अंतिम दिवसामध्ये एक गाव ग्रामीणचा टॉप लॉट खेळणार आहे. मी नक्कीच इनिंग्स ब्रेकमध्ये तुमच्या समोर ज्या ज्या लढती आहेत, ज्या ज्या मॅचेस आहेत ते तुमच्या नक्कीच मी समोर इथे अनाऊन्स करणारच आहे. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो डाव्या हाताचा फलंदाज प्रशांत याला. जबरदस्त फटका यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय. चेंडू हवेत आहे. परेश मात्र चेंडूच्या खाली जातोय, परंतु चेंडू मात्र गेलाय 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे. संघ या स्पर्धेमध्ये नक्की दाखल झालेत. या 32 संघातून एक संघ ठरणार चॅम्पियन. 4 दिवस कार्य चेक. दरम्यान 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिलं सत्र समाप्त झालंय.
4 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते वीरेश्वर अस्त्री या संघाची धावसंख्या 37-38 धावांचा टार्गेट असेल जय हनुमान देसाईपाडा या संघाच्या समोर. नक्कीच आपण आता इनिंग्स ब्रेक मध्ये आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत संजय दादा सागळे उद्योजक यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तसेच त्याचप्रमाणे योगेश दादा मोरे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय संजय दादा पवार आपल्या शुभ हस्ते आपण योगेश दादा मोरे यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत महड गावचे आमचे जयेश दादा पाटील त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय संतोष दादा आंग्रे आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धन्यवाद. तसेच ग्रुप ग्रामपंचायत परळीचे माजी सरपंच मान्य श्री दत्ताशेठ आवासकर इथे उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय गणेश दादा झोरे आपल्या शुभ हस्ते आपण मान्य श्री दत्ताशेठ आवासकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धन्यवाद. तसेच त्याचप्रमाणे आमचे डुमना काका सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा नक्कीच आपण मी विनंती करतोय की त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. भरत पालवे आपल्या शुभ हस्ते आपण डुमना काकांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बघा विनंती आहे जो समोर जो डगआउट दिसतोय आपला खेळाडू कक्ष तिथे फक्त खेळाडूंना बसण्यासाठी जागा असेल. माझी विनंती असेल प्रेक्षकांना की आपण ती जागा आपण खाली करायची. आयोजकांकडून आपल्याला कळकळीची विनंती आहे. डॉक्टर दर्शन आवासकर आपण सुद्धा यायचंय. आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय तो आपण तो स्वीकार करायचा आहे. कृष्णदादा आंग्रे यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. दत्तदादा पालवे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय. तसेच अविनाश दादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतोय. डॉक्टर दर्शन आवासकर आपल्या विनंती आपण या. एक जबरदस्त असे आक्रमक फलंदाज बीसीसी परळी बी संघाचे आमचे डॉक्टर दर्शन आवासकर त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तसेच मी विनंती करतोय आमच्या काकी दर्शन काकी आपण सुद्धा यायचंय. नियती पालवे आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण आमच्या दर्शन काकी यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. नक्कीच डॉक्टर दर्शन आवासकर यांचा नक्कीच या विलासदादा युवा प्रतिष्ठानला वेळोवेळी नक्कीच सहकार्य असतंय. या नेक्स्ट मॅच मध्ये
डॉक्टर दर्शन आवासकर आपल्याला खेळताना दिसतील. जबरदस्त आक्रमक फलंदाज आहेत. धन्यवाद. तसेच सुधागड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय श्री मयूरदादा देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय आमचे बाळादादा देशमुख आपल्या शुभ हस्ते आपण मयूर देशमुख यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. येस, मॅच ऑन होते. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज, वेगवान गोलंदाज, डाव्या हाताचा गोलंदाज आदेश. स्ट्राईक एंडला बॅटर परेश, नॉन स्ट्राईक एंडला पंकज. धन्यवाद. तसेच सुरेश दादा आंग्रे इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. बघा, षटकारांच्या हॅट्रिकसाठी मात्र जयेश दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असणार आहे आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपये पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दरम्यान 2 धावा मिळतील. आनंद दादा साळुंके, आपला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. बजरंग दादा मोहिते इथे उपस्थित झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. तसेच किरण दादा चव्हाण सुद्धा इथे उपस्थित झालेत या कार्यक्रमासाठी, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आदर्श शिक्षक बाळासाहेब सेनारे सर इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. तर आपण आता नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय. नेक्स्ट मॅच शिवप्रतिष्ठान परळीच्या विरोधात बीसीसी परळी बी. दोन्ही संघांच्या कर्णधार टॉस साठी यायचे लगेच. आपण पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या आपण पाहतोय. जय हनुमान देसाईपाडा संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 5 धावसंख्या. 18 चेंडूंचा खेळ बाकी. आता 18 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजे आता 33 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट इथून मात्र असेल 11. 11 धावांची आवश्यकता इथून प्रत्येक ओव्हरमध्ये असेल. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेतोय. शिवप्रतिष्ठान परळीच्या विरोधात बीसीसी परळी बी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. आदर्श शिक्षक आमचे सिनारे सर इथे उपस्थित
झाले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच अडाव सर सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती याचे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. वळतोय मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिलं षटक आदेशने मात्र टाकलं. पहिल्या षटकामध्ये एक गडीच्या मोबदल्यात 5 धावा खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज वीरेश्वर आसरे या संघाकडून. प्रणय 18 चेंडूने 33 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 11 रन्स, 11 धावांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस बीसीसी परळी बी च्या विरोधात शिवप्रतिष्ठान परळी. एक जबरदस्त नक्कीच मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दोन्ही संघ एकाच गावातील परळी गावातील. जबरदस्त ही लढत होणार. आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये ज्याला वीरेंद्र सेवाग ही पदवी देण्यात आली, प्रणय राजपूरकरला आपण पाहतोय. शिवप्रतिष्ठान परळी संघाचा कर्णधार आणि बीसीसी परळी बी संघाचा कर्णधार आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू अभिषेक गुप्ता. जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा येस पंचांचा डिसिजन येतोय व्हाईट बॉल. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रॉय मात्र मैदानामध्ये एंटर झालाय, न्यू बॅटर. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. प्रणयच्या माध्यमातून चेंडू आलाय डॉट. मैदानाचा नक्कीच फेरफटका घेतोय यावेळेस मैदानामध्ये टायगर आपण पाहतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा नक्कीच तो एक चांगला कार्यक्रम इथे बघायला मिळतोय त्याच्या माध्यमातून. संपूर्ण शिक्षक वर्गांचं मी इथे सहर्ष स्वागत करते. आमचे मयूरदादा देशमुख उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि इथे मात्र यावेळेस मात्र गोलंदाज जीवाची बाजी लावून यावेळेस गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. समीर लांगे नक्की नाराज असतील. यावेळेस बाईकच्या स्वरूपात मात्र चौकार आलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते जय हनुमान देसाई पाळे या संघाची 10 या धावसंख्येवरती. 38चा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक चालू आहे प्रणयच्या माध्यमातून. पहिल्याच दिवशी आपण पाहतोय या स्पर्धेला अगदी जबरदस्त प्रेक्षकांनी मात्र चांगला प्रतिसाद दिलाय. चारी बाजूला आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. पुन्हा एकदा रॉय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच काय घडलं इथे मात्र डायरेक्ट हिट केला गेलाय. जबरदस्त. रॉयला मात्र यावेळेस माघारी परतावं लागते. कमॉन टोक डीजे. विलासदादा युवा प्रतिष्ठान या स्पर्धेच्या माध्यमातून रोज 2 लकी ड्रॉ चिठ्ठ्या काढल्या जातील. प्रेक्षकांमध्ये नक्कीच आमचे ग्रुप मेंबर्स चिठ्ठ्या वाटण्याचा कार्यक्रम करतील. चेक. या परिसरातील प्रसिद्ध उद्योजक मान्य श्री सतीश शेठ देसाई यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक चौकारासाठी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तसेच जयेश पाटील यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी मात्र 500 रुपयाचा पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक. आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये सुधागडची रण मशीन पंकज देसाई मात्र माघारी परतलाय. कमान डीजे. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते
14 या धावसंख्येवरती. जबरदस्त ही मॅच नक्कीच रंगत चाललेली आहे आता. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. जबरदस्त बिग मुकाबला वीरेश्वर आसरेच्या विरोधात जय हनुमान देसाईपाडा. सुधागरची रणमशीन पंकज देसाई मात्र इथे बाद झालाय. चांगला झेल टिपला यावेळेस सार्थकने. मात्र प्रत्येक षटकारासाठी मान्य श्री सतीश शेठ देसाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक चौकाराला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रोज 2 लकी ड्रॉ चिठ्ठ्या काढल्या जातील. त्यांना प्रत्येकी विनर साठी मात्र इस्त्री मात्र देण्यात येईल. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच जागेवरती तुम्हाला कुपन मिळतील. परंतु ज्याचं नाव येईल तो प्रेक्षक इथे हजर असला पाहिजे, उपस्थित पाहिजे. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. नक्कीच या चेंडूवरती मात्र धनंजयला मात्र कुठल्याही पद्धतीचं उत्तर देता आलं नाही. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाची अंतिम धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते जय हनुमान देसाईपाडा या संघाची 2 गडीच्या मोबदल्यात 14 या धावसंख्येवरती. जयेश पाटील अजित देसाई यांचे नक्कीच परम मित्र, यांच्याकडून मात्र बक्षीस लागलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि या सामना जर जिंकून दाखवला तर रोख रक्कम 2000चं पारितोषिक लागलंय. चेक. पाटील सर आणि पवार सरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. तसेच फुके सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. तसेच रांजणे सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती. आपलं स्वागत आहे. वळतोय मैदानावरती पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 14 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. ती म्हणजे 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. स्ट्राईक हँडला बॅटर पाहतोय आपण अजित देसाई. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज श्रेयश. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळतो अजितच्या बॅट मधून. मात्र इथे येतोय हा लॉंग ऑफला 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. कमान ठोक. जयेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय आणि त्याचप्रमाणे सतीश शेठ देसाई यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. जबरदस्त फटका लॉंग ऑफला 6 धावांसाठी षटकाराचं समीकरण बदललं. 12-24 होतं. आता 11 चेंडू आणि आता 18 धावांची गरज राहिलेली आहे. मॅच खऱ्या अर्थाने नक्कीच एअर टाईट बनत चाललेली आहे. प्रेक्षकांना पहिलाच सामना मात्र जबरदस्त भेटीस आलाय. जय हनुमान देसाईपाडाच्या विरोधात वीरेश्वर आसरे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. यावेळेस मात्र जबरदस्त शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर केला गेला. चेंडूला अगदीच जवळ येऊन दिलं. पॉइंटचे क्षेत्र निवडलं. चेंडू गेला गरगळत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी मात्र येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. कमान डीजे. प्रसिद्ध उद्योजक सतीश शेठ देसाई यांच्या माध्यमातून आता बक्षीस नक्कीच वाढलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी आता 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. नेक्स्ट बॉल. अजित मात्र आक्रमक भूमिका धारण करतोय मैदानावरती. एक षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आलाय.
पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. रनआउटची संधी आहे नक्कीच, परंतु चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावं लागेल. एक धाव जोरात धावून काढली, एक धाव मिळाली जय हनुमान देसाई पाडा या संघाला. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. 38चा पाठलाग करायचा, तिसरं षटक चालू आहे. जबरदस्त मॅच मात्र रंगलेली आहे. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीस मात्र आलाय. अजूनही समीकरण 9 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. कोणताही संघ पराभूत झाला किंवा विजयी झाला त्या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण मुख्य मंचाकडे यायचंय. आपला या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेची खऱ्या अर्थाने एक आगळीवेगळी ओळख आहे. या स्पर्धेने खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यामध्ये नक्कीच नाव केलंय. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय धनंजय. आडव्या बॅटने खेळून काढला. स्क्वेअर लेग रेंजमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रशांत तिथे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट, एका धावेवर समाधान झालंय. समीकरण बदललं. आता 9 चेंडू 13ची गरज होती, आता समीकरण 8 चेंडू आणि 12ची गरज आहे. मॅच मात्र जबरदस्त झाले नक्कीच. यशवंत शिर्के इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बघा, विनंती आहे प्रेक्षकांना, आवर्जून कळकळीची विनंती आहे की जे फ्लेक्स आहेत, बॅनर जे आहेत, त्या बॅनरच्या समोर कोणी बसू नये. तुम्हाला विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या, आयोजक सांगतायत, परंतु बॅनरच्या समोर कोणी बसू नका. विनंती असेल, कळकळीची विनंती, सहकार्य करा आपण नक्कीच. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर अजित. यावेळेस मात्र काय घडलंय नक्कीच, कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पॉइंटच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची कडा लागून चेंडू गेला. मात्र फर्स्ट स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान समीकरण बदललंय. शेवटचे 7 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. मी मगाशीच सांगितलंय की आसरे संघाची गोलंदाजी अगदी जबरदस्त आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जो संघ उभा केला होता, हा संघ उभा करताना कॅप्टनला वाटलं की प्लेइंग 11 मध्ये कोण खेळावं कोण नसावं, आणि प्लेइंग 11 निवडलं. ज्या वेळेस गावातून निघत असताना ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतला, मैदानामध्ये दाखल झालो आणि एकच इच्छा की माझा गाव जिंकला पाहिजे. नेक्स्ट बॉल. या वेळेस मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय खणखणी दणदणीत षटकार. कमान टोक डीजे. सतीश शेठ देसाई यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. जयेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे सुयश देशमुख आणि दर्शन पाटर यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक. मॅच आता खऱ्या अर्थाने समीकरण असं आहे की शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता 6 आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीस. साधुराम दादा दळवी इथे उपस्थित झालेत, त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं स्वागत आहे. शेवटचा आणि अंतिम षटक कोण घेऊन येतोय? गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय मैदानावरती. जय हनुमान देसाई पाड्याच्या विरोधात वीरेश्वर आसरे. स्पर्धेची सुरुवात खऱ्या अर्थाने दमदार. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची आपण पाहतोय गर्दी गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. आणि या खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ओळख आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी केलेली गर्दी ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पोच पावती आहे. काबिले तारीफ, करावं तेवढं कौतुक कमी. या सुधागड तालुक्यामध्ये आपण पाहतोय भव्य दिव्याची नाईटची स्पर्धा. विलास दादा युवा प्रतिष्ठान चषक पर्व दुसरं. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज वीरेश्वर आसरे या संघाकडून. नक्कीच आपण पाहतोय रोहित. स्ट्राईक एंडला बॅटर धनंजय देशमुख. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीस येते. 2 गाव नक्कीच लढतायत मैदानावरती. एका बाजूला आसरे आणि एका बाजूला देसाई पाडा.
6 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय, चेंडू पॉइंटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, कोणती चुकी करत नाहीये. यावेळेस मात्र नक्कीच आज धनंजयने मात्र चांगलं काम केलंय. नॉन स्ट्राईक एंडला जो अजित आक्रमक भूमिका धारण केलंय, त्याने 2 षटकार 1 चौकार मारलाय, त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. आता समीकरण बदलले, 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला स्थान दिलं नाही. क्रिकेटचा खेळ म्हणजे सरळण्यासारखा रंग बदलणारा खेळ. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना लढलाय मैदानावरती, प्रेक्षकांच्या भेटी झालाय सामना. जय हनुमान देसाईपाडच्या विरोधात वीरेश्वर आसरे. पंचांकडे जोरदार अपील आणि इथे मात्र आता नक्कीच काय घडलंय, ज्या अजितने मैदान गाजवलं होतं त्या अजितला मात्र यावेळेस मात्र LBW च्या स्वरूपात मात्र बाद केला. कमांड ठोक डीजे. किनाऱ्यावरती आणून अगदी थोड्या अंतरावरती किनारा होता आणि तिथे मात्र नक्कीच मात्र ती नाव आणून सोडलंय आणि आता ती जबाबदारी पार पाडावी लागेल वैभव या बॅटरला. मात्र समीकरण बदलले, शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 5 धावांची गरज आहे. रोहित साठी मात्र या विकेट साठी सुनील लांगे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त मॅच रंगले मैदानावरती. मी मगाशीच सांगितलंय आसरे संघाची ओळख गोलंदाजी आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे आणि आता कर्णधारांनी नक्कीच जबाबदारी दिली वैभवच्या खांद्यावरती. जी नौका खऱ्या अर्थाने किनाऱ्यावरती येत होती ती नौका मात्र कुठेतरी अडकलेली आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. जबरदस्त सामना रंगलाय मैदानावरती. शपलवून मारलाय चेंडू. इथे नक्कीच काय घडलंय, सिंगल इथे आले. धनंजयला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. धावसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत आता 3 आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 4 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच, पहिली मॅच आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थाने पहिली मॅच. प्रेक्षकांनी गर्दी केलंय. काय रंगलाय सामना. जय हनुमान देसाईपाडच्या विरोधात वीरेश्वर आसरे. धनंजय ऑन स्ट्राईक. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय स्टेप आउट करून मारलाय चेंडू, गेलाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. विजयी खणखणीत दणदणीत षटकार. कमाठोक डीजे. संघांना विनंती असेल की आपण मुख्य स्टेजकडे यायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाणार आहे, तो आपण स्वीकार करण्यासाठी यायचंय. या स्पर्धेची ओळख आहे